ना कसं खतपाणी घातलं जातंय यावरून सत्तारूढ आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यात। भिंद्रनवाले सिमी, मुस्लिम लीग याचबरोबर काँग्रेसनं समझोते केलेत असा आरोप भाजपने केलाय। तर पाकिस्तानी तालिबानी संघटनेला प्रोत्साहन देणारे फैजुल मौलाना हे आरएसएसच्या कार्यालयात बैठक कशी घेतात असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय। केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आरएसएसवर दहशतवादी संघटना असल्याचा आरोप केल्यानंतर देशात चांगलंच वादळ उठलंय। गेल्या काही दिवसात बॅकफूटवर असलेल्या भाजपला काँग्रेस विरोधात मोठा मुद्दा मिळालाय। भाजपनं देशभरात या वक्तव्याच्या विरोधात आंदोलनं सुरू केली आहेत। या देशात भिंद्रनवाले, सिमी संघटना तसंच मुस्लिम लीग यासारख्या संघटना वाढीसाठी काँग्रेसनं मदत केली आहे असा आरोप भाजपचे नेते व्यंकय्या नायडू यांनी केलाय। भिंद्रनवाला को इन्होंने प्रोत्साहन किया और भिंद्रनवाले के बारे में कहा इन्होंने उस समय वो साधु संत है और इसी कांग्रेस पार्टी के जमाने में सिमी को बहुत प्रोत्साहन हुआ। इन्होंने मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन एक फंडामेंटलिस्ट कम्युनल ऑर्गेनाइजेशन के साथ इन्होंने समझौता किया। इन्होंने देश के विभाजन के लिए जो कारक है मुस्लिम लीग, ऐसा मुस्लिम लीग के साथ इन्होंने समझौता किया। ऐसी पार्टी का मंत्री हमारा ऊपर आरोप करेंगे। राज्यात झालेल्या बॉम्बस्फोटांची चौकशी करावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसनं आरएसएस विरोधी मुद्द्यात उडी घेतली आहे। तालिबान संघटनेला प्रोत्साहन देणारे फैजुल मौलाना यांनी आरएसएस मुख्यालयात बसून भाजप नेत्यांबरोबर काय चर्चा केली याची माहिती भाजपनं द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे। मौलाना फजलुर रहमान यांना त्या काळातले गृहमंत्री एल.के. अडवाणी सोबत त्यांनी बरीच चर्चा केली। काय चर्चा झाली कधी उघडपणे भारतीय जनता पक्षाने या देशाला सांगितलेलं नाही। तालिबान समर्थक मौलाना फजलुर रहमान यांनी संघ परिवाराच्या मुख्यालयामध्ये एक क्लोज डोअर मीटिंग आयोजित केली आणि कधी भारतीय जनता पक्षाने किंवा विश्व हिंदू परिषदनी किंवा आरएसएसनी त्या बैठकीमध्ये तालिबान समर्थक मौलाना फजलुर रहमान यांच्या सोबत काय चर्चा झाली त्यांनी कधी उघड केला नाही। पाकिस्तान बरोबर गळ्यात गळा घालून नवा सूर आळवण्याचा प्रयत्न काँग्रेस बरोबर भाजपा सरकारनंही केलाय। सत्तेत असताना योग्य विरोधात अयोग्य अशी दुटप्पी भूमिका दोन्ही पक्षांची आहे। मूळ मुद्द्याला बगल देऊन केवळ आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हेच यावरून स्पष्ट होत आहे। कॅमेरामॅन अनिल सौंदाडेसह प्रफुल्ल साळुंखे, साम टीव्ही, मुंबई। साम टीव्हीवर रवी